आजपासून रंगणार WPLचा चौथा हंगाम. मुंबई इंडियन्स आणि RCB मध्ये होणार हा सलामीचा सामना. नवी मुंबईतील DY पाटील स्टेडियमवर हरमनप्रीत कौर आणि स्मृती मानधना यांचे संघ आपापसात भिडणार. सातपुड्याच्या कुशीत धुक्याची चादर. मोंदी परिसरामध्ये निसर्गाचं सौंदर्य अधिक खुललं. दाट धुक्यामध्ये हरवले रस्ते. मुंबईमध्ये हवा. रशियाचा युक्रेनच्या लेह शहरावर क्षेपणास्त्र हल्ला. ओरेशनी क्षेपणास्त्रानं भीषण हल्ल्याचे दृश्य CCTV कॅमेऱ्यात कैद. मीरा भाईंदरमध्ये निवडणुकीपूर्वी शिवसेना उमेदवारावर सोसायटीत घुसून हल्ला केल्याचा आरोप. या राड्यावरून भाजप आमदार नरेंद्र मेहता आणि प्रताप सरनाईक यांच्यामध्ये वाद. मुंबईमध्ये बंडखोरी करणाऱ्या पदाधिकाऱ्यांवर भाजपकडून निलंबनाची कारवाई. 26 जणांचे 6 वर्षांसाठी निलंबन. महापालिका निवडणुकीत पक्षविरोधी कारवाई केल्याचा ठेवण्यात आला आरोप. परभणीतील मरगळवाडीतील सप्ताहामध्ये मंडप कोसळला. भागवत कथा सुरू असतानाच अचानक वारा सुटला आणि त्यामुळे ही घडली दुर्घटना. 12 भाविक जखमी. मुंबईमध्ये हवा प्रदूषणाचं प्रमाण घटलं. गुरुवारी हवा गुणवत्ता निर्देशांक 163. वडाळा परिसरामध्ये सर्वाधिक प्रदूषण AQI 182 वर. संपूर्ण राज्यात थंडीचा जोर कायम. थंडी पुन्हा वाढली. किमान तापमानामध्ये त्यामुळे चांगलीच घट. पुण्यात सर्वात कमी 9.5 अंश सेल्सिअस तापमान. माझा न्यूजच्या बातमीपत्रात आज इतकंच. तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा. यासाठी पोलीस माझा न्यूजचं YouTube चॅनल सबस्क्राईब करा. तसंच आमचं Facebook, Instagram आणि Twitter अकाउंट फॉलो करा. अधिक माहितीसाठी आमच्या www.policemazhanews.com या वेबसाईटला भेट द्या. आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकांवर आजच संपर्क